नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती आहे. आज आपण शेतात आलेलो आहोत आणि शेतात ही चिलची भाजी जी आहे ती ह्या दिवसात असते. तर आपण ह्या कांद्याच्या शेतात आलेलो आहोत आणि त्या कांद्याच्या शेतामध्ये आपण ही चिलची भाजी शोधत आहोत. बघा, मी तुम्हाला दाखवली ती लाल पानं असतात, तिचे खालचे जे लाल पानं आहेत. तर ही चिलची भाजी मी काय करणार आहे त्या चिलच्या भाजीचं अगदी पूर्ण रेसिपी बघा, अगदी छान येणार आहे. ही बघा, अशा पद्धतीने आपण ही शेतात रानभाजी, चिल भाजी बघा किती छान आपण तिथे शेतातून काढत आहोत. ती छोटी छोटी उगलेली आहेत आणि ती आपण शेतामध्ये शोधून आणि ती आपण शोधत आहोत. आणि मी स्वतः तिथे शेतात गेले आणि ती चिलची भाजी शोधून आणलेली आहे. आणि ती अशी छोटी छोटी कवळी होती आणि ती कवळी खूप सुंदर लागते ही भाजी. हिची भाजी पण करता येते आणि आपण बघा हिच्यापासून काय पदार्थ करणार आहोत. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चिलची भाजी ही रानभाजी आहे, खूप छान अशी आहे आणि आपण ती ह्या शेतातून शोधून शोधून असते, त्यामुळे ती आपण शोधून घेतलेली आहे. इथे कांद्याच्या शेतात आलेली आहे मी आणि तिथून आपण आता ही भाजी काढत आहोत. तिथे चिलची अशी छोटी छोटी होती, कवळी कवळी होती आणि ते भाजी आपण तिची तर चला, तर मग आता आपण ही भाजी तर घेऊन आलो आहोत घरी आणि आता आपण ती भाजी कशी निसायची ही बघा. ही जी भाजी आहे ही कवळे कवळे पानं आपण तिचे तोडून घेणार आहोत असे. हे बघा, अशा पद्धतीने आपण ही चिलची भाजी जी आहे तिचे असे कवळे कवळे पानं तोडून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपण ही सगळी चिलची भाजी अशी तोडून घेणार आहोत. खूप सुंदर अशी लागते ही. आपण जशी पालकची भाजी असते त्याच्यापेक्षा छान चवीला खूप छान असते. तर आपण ही जास्त मोठी होऊ दिलेली नाही, आपण ही कवळी कवळीच आणलेली आहे. अशा पद्धतीने आपण ही सगळी भाजी निसून घेतलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने सगळे पानांमध्ये आपण ही निसून घेतलेली आहे आणि आता आपण ती स्वच्छ पाण्याखाली आधी बारीक चिरून घेतलेली आहे. मी थोडीशी चिरून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याखाली 4-5 पाण्याखाली ही स्वच्छ धुवून आणि पाणी निथरून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही चिलची भाजी आपण पूर्ण धुवून चुवून घेतलेली आहे. स्वच्छ अगदी तिच्यातली माती वगैरे काढून घेतलेली आहे आणि ही अशी कैचीच्या साहाय्याने आपण इथे अशी बारीक चिरून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण आता इथे कढईमध्ये बाजरीचं पीठ घेतलं आहे. थोडं थोडं 1-1 चमचा, मोठा चमचा बाजरीचं पीठ घेतलं आहे, डाळीचं पीठ घेतलं आहे, गव्हाचं पीठ घेतलं आहे, लसूण, आलं आणि मिरची याची पेस्ट टाकलेली आहे. थोडंसं तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर धने पावडर टाकलेली आहे. त्याच्यानंतर इथे आमचूर पावडर टाकलेली आहे. तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर टाका, माझ्याजवळ होती. आणि इथे थोडेसे ओवा टाकलेले आहेत आपण. थोडीशी तीळ टाकलेली आहे. थोडी जास्तच तीळ टाकलेली आहे म्हणजे छान लागते. आणि आता आपली ही याची भाजी होती ती आपण इथे धुवून टाकलेली आहे. आणि ती धुतल्यानंतर आपण इथे बघा धुवून टाकून आणि त्याच्यात आपण जी धुतलेली होती त्या पिठातच आपण ती भाजी मळून घेणार आहोत. तर माझ्याकडनं मीठ राहून गेलेलं होतं आणि तुम्हाला मळताना पण दाखवायचं राहून गेलं होतं. त्याच्यात आपण भाजी टाकलेली होती आणि ती मळून घेतलेली होती आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे.
आणि अशा पद्धतीने त्या पिठातच आपल्याला त्याच्यावरून पाणी वापरलेलं नाही आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे. तर त्या पिठातच आपण ते मळून घेतलेलं आहे. गोळा मळून जेवढा पिठात जेवढा त्या भाजीमध्ये जेवढा गोळा मळेल तेवढा गोळा मळून घेतलेला आहे. हे बघा, असं हाताच्या साहाय्याने आपल्याला हा असा छान असा गोळा मळून झालेला आहे. आपण 3 पीठ टाकलेले आहे. तुमच्याकडे तांदूळाचं पीठ असेल तर ते सुद्धा थोडंसं तुम्ही याच्यात टाकू शकतात. ज्वारीचं पीठ टाकू शकतात किंवा किंवा भाजणीचं पीठ असेल ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे असे गोळे तयार करून घेतले. एका चाळणी घेतलेली आहे आणि तिच्यावर आपण हे गोळे करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. माझी भाजी जेवढी होती तेवढ्यातच आपण ते गोळे करून घेतलेले आहेत. खूप छान लागतात. वेगळ्या पद्धतीचं ह्या भाजीची खूप सुंदर चव लागते. आपण कोथिंबिरीचे तर करतच असतो, पण आपण मेथीचे करत असतो. पण आता ह्या भाजीचे आपण इथे करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळे गोळे तयार करून घेतलेले आहे, लांब लांब गोळे. आणि आता आपण एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण इथे आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. पाणी टाकणार आहोत. त्याच्यात आपण 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. अजून 1 ग्लास पाणी टाकणार आहोत. अशा पद्धतीने आपण इथे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि पाणी चांगलं गरम होऊ देत आहोत आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवलेलं आहे. थोडं आता म्हणजे पाणी गरम त्याच्यामुळे आपण तिथे झाकण ठेवलेलं आहे. पटकन तापेल याच्यामुळे आपण इथे एक झाकण ठेवलेलं आहे. आता हे बघा, पाणी थोडंसं तापलेलं आहे आणि त्याच्यावर ही चाळणी आपल्याला ठेवून द्यायची आहे. आणि हे बघा, अशी वाफ निघायला लागलेली आहे. आणि आता या वाफेवर ही आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. असं 10 ते 5-1 मिनटं असं आपल्याला ह्या वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण ठेवलेलं राहील तेव्हा आपण त्यांना हलवून द्यायचं आहे, उलटे-पालटे करून द्यायचं आहे. जेणेकरून हे बघा, अशा पद्धतीने मी एक साईड कापून बघितली होती आणि हे बघा, अशा पद्धतीने हे छान असे तुकडे होत आहेत, शिजलेले आहेत. हे आपण बघितलेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे हे तयार झालेले आहेत. हे 5-1 मिनिटानंतर वाफवले जातात आणि वाफवल्यानंतर बघा, अशा पद्धतीने आपण त्याचे तुकडे करणार आहोत. खूप गरम आहे त्याच्यामुळे मी अलगेच तुकडे करत आहे. थोडंसं गार झाल्यानंतर तुम्ही तुकडे केले तरी चालतात. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत. आणि आता आपण गॅस बंद परत गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. त्याच्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि असे छोटे तुकडे जे केलेले आहेत आपण त्या पॅनमध्ये थोडेसे तळून घेणार आहोत. गार झाल्यानंतर छान तुकडे होतात त्याचे. बघा, अशा पद्धतीने आपण इथे आळूच्या वड्यांसारखे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते आपण इथे तळून घेणार आहोत. खूप सुंदर. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची ह्या भाजीची अशी रेसिपी करून बघा. एकदम चविष्ट लागते आणि खूप सुंदर. खूप जण असे आवडीने बघा, अशा पद्धतीने आपण इथे थोडेसे कमी तेलामध्ये आपण थोडेसे तळून घेतलेले आहेत असे. हे बघा, छान असे कुरकुरीत झालेले आहे. आपण जशा आळूची पानं करतो त्या पद्धतीने आपण इथे हे केलं आहे. आळूच्या पाण्यांमध्ये आपण डाळीचं पीठ टाकतो, पण इथे पूर्ण भाजणीचं पीठ आपण 3 यांचं पीठ टाकलं आहे. तुमच्याकडे ज्वारी, बाजरी, मका अशा पद्धतीने जर असतील तरी तुम्ही त्या पद्धतीचे जरी टाकले तरी छान येतात.
तुम्हाला माझे ह्या भाजीची वडे आवडले असतील तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.